2024मध्ये तुमच्या आयुष्यात एक विचित्र पण शक्तिशाली गोष्ट घडणार आहे. ज्या गोष्टी अनेक महिन्यापासून अडकल्या होत्या त्या अचानक हालायला लागतील. आणि गंमत म्हणजे हे फक्त करिअर किंवा पैशापुरतं मर्यादित नाही, तर रिलेशनशिप्स, भाग्य आणि स्वतःच्या आत्मविश्वासातही मोठा बदल येऊ शकतो. कदाचित तुम्हीसुद्धा सध्या सतत विचार करत असाल की नेमकं लाईफ कुठं चाललं आहे. कारण तब्बल 12 वर्षानंतर गुरुग्रह अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी स्थितीत येत आहे. आणि इथेच एक महत्त्वाची चेतावणी देखील आहे. जूनच्या शेवटच्या 10 दिवसात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं मेंटल प्रेशर वाढवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण आज आपण सविस्तर बोलणार आहोत करिअर, मनी, लव्ह लाईफ, मॅरिड लाईफ आणि हेल्थ. आणि सर्वात शेवटी बघणार आहोत जूनमध्ये नेमक्या कोणत्या तारखेपासून तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं. पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत 21 जूननंतर हेल्थमध्ये कोणती काळजी घ्यावी, स्टुडंट्स आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये कोणता फेज स्ट्रॉंग आहे, लव्ह आणि मॅरिड लाईफमध्ये इमोशन्स कधी बदलतील, करिअर आणि पैशामध्ये कोणती मोठी अपॉर्च्युनिटी येऊ शकते, आणि सर्वात महत्त्वाचं जूनच्या शेवटी कोणती चूक टाळली तर पुढचे अनेक महिने तुमचं आयुष्य बदलू शकतं. सर्वप्रथम हेल्थबद्दल बोलूया. महिन्याच्या सुरुवातीला तुमची एनर्जी खूप स्ट्रॉंग आणि डायनॅमिक दिसते. नवीन गोष्टी करण्याची इच्छा आणि कॉन्फिडन्स वाढेल. पण 21 जूननंतर बॉडी तुम्हाला वॉर्निंग द्यायला सुरुवात करेल. विशेषतः स्टमक, ॲसिडिटी, डायजेशन आणि इरेग्युलर फूड हॅबिट्समुळे समस्या वाढू शकते. 21 जूननंतर जंक फूड, लेट नाईट ईटिंग आणि अननेसेसरी ट्रॅव्हलिंग टाळा. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर पुढे इरिटेशन आणि मेंटल स्ट्रेस निर्माण होऊ शकतो. थोडंसं डिसिप्लिन ठेवलं तर ही समस्या सहज नियंत्रणात येईल. विद्यार्थ्यांसाठी जूनचा पहिला अर्धा भाग खूप पॉवरफुल आहे. फोकस, मोटिवेशन आणि ॲक्शन एनर्जी चांगली राहील. जे विद्यार्थी फक्त प्लॅनिंग करत होते अचानक ॲक्शन सुरू होईल. 21 जूनपूर्वी घेतलेले डिसिजन्स, कोचिंग, ॲडमिशन किंवा एक्झाम प्रिपरेशन चांगले फळ देतील. कॉन्फिडन्स ठेवा, कन्सिस्टन्सी सोडू नका आणि युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट करत आहे. आता सर्वात सेन्सिटिव्ह टॉपिक लव्ह लाईफ. धनुराशीच्या प्रत्येक लोकांना जूनमध्ये इमोशनल अटॅचमेंट खूप स्ट्रॉंग जाणवेल. पार्टनरकडून सपोर्ट आणि कम्युनिकेशनमध्ये सुधारणा दिसेल. जे कपल्स इमोशनली डिस्टन्स होते ते आता परत जवळ येऊ शकतील. तुमच्या शब्दांना हेलिंग पॉवर येईल. म्हणून इगोमुळे रिलेशनशिप खराब करू नका. सिंगलसाठी मिड जूननंतर अनएक्सपेक्टेड अट्रॅक्शन येण्याची शक्यता आहे. कुठेतरी अचानक तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका घेऊ शकतो. मॅरिड लाईफमध्ये जीवनाचा पहिला भाग बॅलन्स्ड आणि चांगला राहील. जूनमध्ये शॉर्ट ट्रिप, फॅमिली डिस्कशन्स आणि फ्युचर प्लॅनिंगची शक्यता आहे. पण 22 जूननंतर छोट्या गैरसमजुतीमुळे आर्ग्युमेंट्स वाढू शकतात. कम्युनिकेशनमध्ये टोन कंट्रोल करा. पार्टनरच्या हेल्थ आणि स्ट्रेसकडे लक्ष द्या, कारण प्रॉब्लेम मोठा नसला तरी रिॲक्शन मोठं नुकसान करू शकते. आता मुख्य भाग आहे तो लक आणि डेस्टिनी शिफ्टचा. जूनच्या पहिल्या 15 दिवसात काही डिलेज आणि कॉस्मेटिक प्रेशर जाणवेल. कदाचित तुम्हाला वाटेल की मी प्रयत्न करतोय पण रिझल्ट उशिरा मिळतोय. पण 15 जूननंतर एनर्जी पूर्णपणे बदलेल. स्टक कामं हलतील, अपॉर्च्युनिटी दिसतील आणि आत्मविश्वास परत येईल. मिड जूननंतर नवीन काम, इन्व्हेस्टमेंट आणि पार्टनरशिपसाठी उत्तम वेळ आहे. करिअर आणि मनी हा भाग जूनमध्ये सर्वात मजबूत ठरू शकतो. ऑफिस पॉलिटिक्स, कन्फ्युजन आणि स्टॅग्नेशनमधून हळूहळू सुधारणा दिसेल. आणि गंमत म्हणजे एक अचानक कन्व्हर्सेशनमुळे सिच्युएशन टर्न होऊ शकते. तुमच्या कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किलमुळे इम्प्रेशन स्ट्रॉंग होईल. 22 जूनपूर्वी जॉब चेंज, प्रमोशन किंवा न्यू रिस्पॉन्सिबिलिटीची शक्यता आहे. बिझनेससाठी एक्सपान्शन आणि पार्टनरशिपची चांगली संधी दिसते. पण 22 जूननंतर इम्पल्सिव्ह डिसिजन्स आणि इगो क्लॅश टाळा. फ्रस्ट्रेशनमध्ये घेतलेला एक डिसिजन पुढे रिग्रेटमध्ये बदलू शकतो. धनुराशी जून 2026 हा एक सामान्य महिना नाही आहे. हा असा फेज आहे जिथे तुम्हाला स्वतःची खरी डायरेक्शन, ताकद आणि अपॉर्च्युनिटी सापडू शकते.
काही लोकांना क्लॅरिटी मिळेल, काही लोकांना अपॉर्च्युनिटी, तर काही लोकांना स्वतःची खरी किंमत कळेल. मिड जून नंतर येणाऱ्या अपॉर्च्युनिटीजकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण कदाचित 12 वर्षानंतर आलेली ही अपॉर्च्युनिटी पुन्हा इतक्या लवकर परत येईल असं वाटत नाही. धनुराशी जून 2026मध्ये तुमच्यासाठी कोणता बदल सर्वात मोठा असेल असं तुम्हाला वाटतंय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओमधली एखादी गोष्ट तुमच्या जीवनाशी मॅच झाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमुक चॅनलवर सकाळी 6 वाजता.